नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पावसाच्या उघडीपने पूर वेशीवरून परतला. जिल्ह्यात पावसाने पूर्ण उघडीप दिली असून कृष्णेचं पाणी ओसरू लागलं. यामुळे पुराचा धोका सांगलीच्या वेशीवरूनच परत फिरला आहे. आणखी 8 दिवस पावसाची विश्रांती राहणार असल्याचा हवामान अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या स्थगित केल्या आहेत. 10 दिवसापूर्वी झालेल्या पेरलेल्या रानात पिकांची कोवळी पालवी वर आली असून उन्हाने कोवळे कोंब करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या 8 दिवसात पश्चिम घाटात मुसळधार तर अन्य ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरण्या सुरू झाल्या होत्या. काल अखेर जिल्ह्यात 30% पेरण्या आटोपल्या असतानाच आज पुन्हा पावसाने दडी मारली. हवामान विभागाकडून व भ्रमणध्वनीवरून मिळत असलेल्या माहितीनुसार 15 जुलैपर्यंत पावसाची विश्रांती राहणार असल्याने पेरणी पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. तर गेल्या 8 दिवसापूर्वी पेरणी केलेल्या रानात पिकांचे कोवळे कोंब उगू लागले आहेत. मात्र आज पडत असलेल्या उन्हामुळे आणि पावसाची तीव्र उसंत असल्यामुळे कोवळे कोंब आणि उगवण अडचणीत सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या 8 दिवसात पडत असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीने पश्चिम घाटातील कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरण वगळता अन्य धरणातील पाणीसाठा 50% पोहोचला आहे. चांदोली धरणातील पाणीसाठा 20.18 TMC झाला असून धरण 59% भरला आहे. तर कोयनेतील साठा 51.71 TMC झाला असून धरण 49% भरला आहे. तर दूधगंगा धरणात 7.53 TMC पाणीसाठा झाला असून धरण केवळ 30% भरला आहे.